इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील नरसिंगपूर, सराटी आणि नीरा परिसरात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत। या बंधाऱ्यावरील लोखंडी बर्ग चोरीला जाण्याच्या घटना समोर येत होत्या। याच पार्श्वभूमीवर 30 ऑक्टोबर रोजी शिवाजी देशमुख यांनी बर्ग चोरीची तक्रार दिली होती। तक्रार मिळताच इंदापूर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी तात्काळ पथके रवाना केली। बावडा पोलीस दूरक्षेत्रातील हवालदार चंदन शिवे, लोखंडे, करचे आणि त्यांच्या सहकार्याने वेगाने सापळा संशयितांचा पाठलाग केला। पोलिसांच्या दक्षतेमुळे केवळ 2 तासातच छोटे जेरबंद करण्यात आले। या कारवाईत समाधान मदने, गणेश खंडाळे, मयूर वायदंडे, मनोज मडले, प्रशांत जाधव आणि प्रनिल मदने या 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्या ताब्यातून 41 लोखंडी बर्ग, एक पिकअप जीप आणि एक युनिकॉर्न मोटरसायकल असा मिळून 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चौकशीत आरोपींनी इंदापूरसह अकलूज, टेंभुर्णी, पंढरपूर आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आणखी 3 ते 4 चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। सध्या आरोपी पोलीस रिमांडवर असून पुढील तपास इंदापूर पोलीस करतायत। इंदापूर पोलिसांच्या हद्दीमध्ये नरसिंगपूर, सराटी हा जो भाग आहे तो नीरा आणि इकडचे पण नदी आहे उजवी जाणपणाला, त्या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत आणि त्या ठिकाणी बरेचसे लोखंडी बर्ग वगैरे जे बसवतात या संदर्भात चोऱ्या होतात असं आम्हाला कल्पना होती। आणि त्या दरम्यानच आमच्याकडे एक नेताजी शिवाजी देशमुख वय वर्ष 48 ठेकेदार आहेत, ते चोंडेश्वरवाडी तालुका माळशिरसचे आहेत। त्यांनी त्या ठिकाणी काही बर्ग वगैरे बसवलेले होते। त्या संदर्भात 30/10 आमच्याकडे गुन्हा दाखल होता। तर एक आमच्यासमोर चॅलेंज होतं की हे बर्ग कोण येते, कोण घेऊन जातं, याच्या अगोदर पण काही गुन्हे दाखल होते, म्हणून आम्ही त्यासाठी जागरूक होतो आणि खरेदीला पण काही गोष्टी सांगितल्या होत्या। तर 30/10 रात्री आमचे बावडा पोलीस क्षेत्राचे पेट्रोलिंग करणारे पोलीस हवालदार चंदन शिवे, सय्यद आणि बाकीची टीम त्या ठिकाणी फिरत असताना त्यांना एक रात्री संशयास्पद एक टेम्पो मेटलवर भरून जाताना दिसला। त्याला ताबडतोब पकडलं आणि त्या दिवशी रात्रग्रस्त कामी असणारे आमचे पोलीस उपनिरीक्षक बिरादार साहेब, विनोद लोखंडे, करचे अशी जी टीम आहे, तर अंकुश अशा टीमने ताबडतोब त्या ठिकाणी गेले आणि अगदी पाठलाग करून त्या ठिकाणी आम्ही 5 ते 6 लोक पकडू शकलो मॅटलोरसह। तो त्याच्यामध्ये बर्ग, लोखंडी बर्ग होते। तात्काळ आम्ही फिर्यादीला कॉन्टॅक्ट केला, फिर्यादीचे काही लोक आले, त्यांनी पण पाहणी केली, त्यांचे वॉचमन वगैरे होते आणि त्यांनी हा आमचाच माल आहे असं त्यांनी ओळखून सांगितलं। त्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत गणेश खंडागळे, मयूर वायदंडे, मनोज मंडले, परत प्रशांत जाधव, प्रनिल मदने अशा आरोपींना आम्ही अटक करू शकलो जागेवरच। त्यांनी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। त्याच्यामध्ये सविस्तर तपास चालू असून माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सर, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर, आमच्या बारामती उपविभागाचे डॉक्टर सुदर्शन राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास चालू आहे। आणि ह्या गुन्ह्यात तर जवळपास आम्ही 4,10,000 रुपयाचा गेला माल आम्ही जप्त करू शकलो। यासाठी वापरलेली वाहन जे होतं ते पण 4 लाख जप्त केले। जवळपास 8-8.5 लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे। बाकीचं पण माल जप्त करण्याचा कसोशीने आमचा प्रयत्न चालू आहे। आतापर्यंत PCR आरोपींनी इतर 3 ते 4 गुन्हे केल्याची कबुली आमच्याकडे दिलेली आहे। त्याबद्दल सुद्धा त्यातला गेला माल आणि त्यांच्या साथीदार कोण आहे याच्याबद्दल सविस्तर तपास चालू आहे। सर, यात अल्पवयीन आरोपी असल्याची माहिती मिळत आहे का? अल्पवयीनचा आहे तर त्याच्या संदर्भामध्ये कायदेशीर कारवाई अल्पवयीनच्या ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.